गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी हाय प्रोफाईल लढत जी आहे ती पाहायला मिळते। थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, विदर्भामधली लढत ती म्हणजे नागपूरची, या लढतीकडे, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। नक्कीच नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की केंद्रातील वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेला हा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघात नितीन गडकरी हॅट्रिक मारणार की विकास ठाकरे चमत्कार करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या 1 तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि विदर्भाचा जर विचार केला तर 3 हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे ज्याकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं आहे। तो पहिला नागपूर, दुसरा त्यानंतर अमरावती, जिथे नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांच्यामध्ये तिरंगी लढत जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते। तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ जिथे कॅबिनेट मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार स्वतः मैदानात आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये प्रतिभा धानोरकर आहे। त्यामुळे या सगळ्या हाय प्रोफाईल लढतीकडे लक्ष लागलेलं आहे। 1 तासामध्ये मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। थोड्याच वेळात ईव्हीएम मशीन जी आहे त्या ठिकाणी मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे तिथे अत्यंत सुरक्षितपणे आणल्या जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं या मतमोजणी म्हणजे आजच्या निकालामध्ये स्पष्ट होणार आहे की गेल्या 2 निवडणुकीमध्ये 2014 आणि 19 मध्ये विदर्भ हा भाजपकडे होता, भाजपचा गड होता। यावेळेस काय होतं याचा फैसला होणार आहे, कारण की गेल्या 5